व्यक्तीला खूप महत्त्व देता. तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीशिवाय काहीच इम्पॉर्टंट नसतं. काही त्याच्या प्रत्येक अडचणीत मदत करता. कुठलीही गरज असू दे, पटकन तुम्ही उभे राहता. बोलायलासाठी प्रत्येक वेळी त्यांना प्राधान्य देता. दुसरा कुणाचाच कॉल न उचलता फक्त त्या व्यक्तीचाच कॉल उचलता. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य, महत्त्व त्या व्यक्तीसाठी असतं. आणि नेमकं होतं काय, ह्याच व्यक्तीला तुमच्याविषयी पूर्णपणे हा गैरसमज असतो की गरज तुम्हाला आहे. समोरचा व्यक्ती असं समजतो की ही व्यक्ती जी मला प्रत्येक वेळी महत्त्व देते, माझ्यासाठी उपलब्ध असते, ती व्यक्ती मला तिची गरज नाही, तिला माझी गरज आहे, असा गैरसमज होतो. तर हा गोड गैरसमज दूर करण्यासाठी कधी कधी आपली किंमत समोरच्या व्यक्तीला किती आहे हे पण चेक करत राहा. तुमचा जर एखादा कॉल तुम्ही नाही केला एखाद दिवशी, तर तो व्यक्ती तुम्हाला कॉल करतोय का ह्याचं पण निरीक्षण करा ना. तुम्ही रोज रोज कॉल करणार, तुम्ही त्याची चौकशी करणार. एखाद दिवशी त्यांना गरज असेल, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आता एखादी पैशाची गरज असेल, तर तुम्ही असतील तरी असं म्हणा की नाही आत्ता माझ्याकडे नाहीत. त्यावेळी तुम्हाला कळेल त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी काय आहे ते. कारण ज्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला खूप महत्त्व देता, त्यावेळी त्यांचा गैरसमज असा होतो की माझी गरज आहे म्हणून तर तू माझ्यासाठी सगळं करतोस, नाहीतर केलं नसतं. बघा करून एखाद दिवशी कॉल येतोय का बघा. रोज रोज तुम्ही कॉल करू नका. कोणत्या पण गोष्टीत दोन्हीकडून नातं टिकवणं महत्त्वाचं असतं. एकाकडूनच नातं टिकवलं जातंय, एकाकडूनच महत्त्व दिलं जातंय, तर त्यावेळी त्या व्यक्तीला तुमची कदर नसते. त्यावेळी त्यांना वाटतंय की मला ह्यांना गरज आहे म्हणून. तर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचं काय महत्त्व आहे हे कधीही जाणून घ्या. जर असं तुम्हाला जाणवत असेल की ती व्यक्ती फक्त गरजेपुरता तुमचा वापर करते, तर सावध राहा. अशा नात्यामध्ये जास्त तुम्हालाच त्रास होणार आहे, त्या समोरच्या व्यक्तीला अजिबात त्रास होणार नाही. जरी तुम्ही सोडून गेला तरी त्या व्यक्तीला काही वाटणार नाही. कारण फक्त मतलबी लोकांना कधीच काय वाटत नसतंय, ते त्यांचा मतलब साधून घेत असतात. त्यामुळं असे जर काही लोक तुमच्या आयुष्यात असतील, मतलबी लोक, तर त्यांच्यापासून वेळीच 4 हात लांब राहा. कधीही तुमच्या गरजेला पडणार नाहीत. फक्त गरज म्हणजे काय पैशाचीच नसते हो, वेळ सुद्धा महत्त्वाचा असतो. जर एखाद्याजवळ ठीक आहे ना, त्यांच्याजवळ एखाद्या वेळी वेळ असून ते तुमच्यासाठी तिथं जर येत नसतील, वेळ देत नसतील, तर त्यावेळी तुम्ही मात्र प्रत्येक वेळी सगळं काम बाजूला सोडून त्या व्यक्तीसाठी धावत पळत जात असता. कारण तुम्ही जास्त नात्याला इम्पॉर्टन्स देता, पण नात्याला, त्या माणसाला तुमच्यामध्ये महत्त्व असतं. पण त्या समोरच्या व्यक्तीला तुमच्याविषयी तेवढाच आदर पाहिजे, तेवढंच महत्त्व पाहिजे. ते नातं टिकवायला ती व्यक्ती तेवढंच गांभीर्य त्या व्यक्तीच्या मनात पाहिजे, तरच एखादं नातं टिकून राहतं आणि त्या नात्यात गोडवा राहतो. नाहीतर पुढं जाऊन व्यक्ती करत असते, त्या व्यक्तीला खूप त्रास होतो.
तुम्ही मनापासून नातं जोडलेलं असतं आणि समोरचा व्यक्ती फायद्यासाठी नातं जोडत असतो. तर कधीही हे चेक करा तुमच्या नात्यात किती सत्यता आहे. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. जर यूट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझे व्हिडिओ कसे वाटतात हे पण सांगा आणि आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा.